welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department. So student, today we start our fourth chapter, belt, chain and gear drive. सिम्पली ह्या टोटल चॅप्टरमध्ये आपण बेल्ट ड्राईव्ह काय असतं, चेन ड्राईव्ह काय आहे आणि गिअर ड्राईव्ह काय आहे हे बघणार आहे. ओके, बेल्ट ड्राईव्हमध्ये हा सिलेबस कंटेंट आहे, चेन ड्राईव्हमध्ये हा आणि गिअर ड्राईव्हमध्ये हा आहे. तर डिटेलमध्ये काय बघायचं तर बेल्ट ड्राईव्हचे टाईप्स काय असतात, पॉवर ट्रान्समिशन कसं केलं जातं, देन चेन ड्राईव्हचे टाईप्स काय असतात, पॉवर ट्रान्समिशन कसं केलं जातं आणि गिअर ड्राईव्हचे टाईप्स कोणते गिअर्सचे आणि त्याचं पॉवर ट्रान्समिशन कसं होतं. सो सिम्पली एवढंच आहे, थेरॉटिकल आहे. फक्त प्रॉब्लेम बेल्ट ड्राईव्हचा एखादा प्रॉब्लेम विचारला जातो तो आपण बघूया. ओके, सो बेसिकली इट इज द पॉवर ट्रान्समिशन युनिट. पॉवर ट्रान्समिशन पण म्हटलं जातं ह्याला. पॉवर ट्रान्समिशनसाठी आपण ह्या तिन्हीचा पण यूज करत असतो. ओके, बेल्ट ड्राईव्ह आपण स्टार्ट करूया. बेल्ट ड्राईव्ह इज सिम्पल, inexpensive and do not require the axial aligned shaft. They help to protect the machinery from overload and jam and damp and isolated noise and vibration. म्हणजे सिम्पली हा इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे कमी खर्चातला सिम्पल असं पॉवर ट्रान्समिशन आहे. दे आर नॉट रिक्वायर्ड लुब्रिकेशन अँड मिनिमम मेंटेनन्स. त्यांना लुब्रिकेशन लागत नाही, मिनिमम मेंटेनन्स असतो, म्हणजे खराब झाला तर तुम्हाला परत त्याला हे करता येतं. आणि ऑब्सॉर्ब द स्टॉक्स ॲब्सॉर्ब करतं. दे आर रिलेटिव्हली लो कॉस्ट. मगाशीच आपण बघितलं की लो कॉस्ट असतं. सो बेसिकली द पॉवर ट्रान्समिशन म्हणजे मेन बेल्ट ड्राईव्हचं जर डेफिनेशन बघायची झाली, इट इज द पॉवर ट्रान्समिशन फ्रॉम वन शाफ्ट टू अनादर शाफ्ट विथ द हेल्प ऑफ बेल्ट इज कॉल्ड ॲज अ बेल्ट ड्राईव्ह. बेल्ट किंवा काही वेळेस आपण रोप पण यूज करत असतो. मग जनरली आपण जर बेल्ट यूज केला पॉवर ट्रान्समिशनसाठी तर त्याला बेल्ट ड्राईव्ह म्हणायचं. वेन वी यूज द चेन फॉर द पॉवर ट्रान्समिशन इट इज कॉल्ड द चेन ड्राईव्ह. इफ वी यूज टू पॉवर ट्रान्समिट वी कॉल्ड द गिअर ड्राईव्ह. मग जनरली जो आपण मीडियम यूज करणार आहे त्याच्यानुसार वेगवेगळे ड्राईव्स आहेत. ओके, सो टाइप्स ऑफ ड्राईव्स, बेल्ट, चेन, रोप अँड गिअर. ओके, belt is used for transmission of power from one shaft to another when the distance between the shaft is up to 8 meter. आता इथं तुम्हाला काय आलं तर स्पेसिफिक रिस्ट्रिक्शन आलं की बेल्ट ड्राईव्ह कधी यूज करायचा. आता पॉवर ट्रान्समिशनसाठी आपण हे सगळं यूज करतोय, पण बेल्ट कधी वापरायचा, जेव्हा दोन शाफ्ट मधलं जे डिस्टन्स असणार आहे पॉवर ट्रान्समिशनचं 8 मीटरपर्यंत असेल तेव्हा आपण बेल्ट यूज करतो. म्हणजे मॅक्सिमम डिस्टन्स असेल तेव्हा आपण बेल्ट यूज करतो. देन चेन ड्राईव्ह कधी यूज करायचा, टू व्हेन the power transmission from one shaft to another shaft, the distance between the moderate distance असतं. म्हणजे 8 मीटर हे खूप झालं, त्याच्यापेक्षा जर मॉडरेट डिस्टन्स असेल तर आपण जनरली चेन ड्राईव्ह यूज करतो. आता इथं त्यांनी दिलंय की टू अवॉइड द स्लिपिंग फिनॉमिना ऑकर इन बेल्टमध्ये जो स्लिपेज होतं, बेल्ट स्लिप होतो तुम्ही ऐकलं असेल, तर त्याच्यासाठी आपण हा पॉझिटिव्ह ड्राईव्ह म्हणून चेन ड्राईव्ह यूज करतो. कारण बेल्टपेक्षा चेनचं जे प्रमाण आहे स्लिपिंगचं ते खूप किंवा नाहीच आहे असं म्हटलं तरी चालेल. ओके, देन रोप म्हणजे दोरी जे आपण म्हणतो त्याला. आता हे जनरली वाईडली यूज केलं जातं. वन शाफ्ट इज केप्ट ऑन पुली टू द अनादर साइड अनादर ओव्हर द कन्सिडरेबल डिस्टन्स. आता कन्सिडरिंग काही डिस्टन्स असतं स्पेसिफिक, त्या डिस्टन्सवरती आपण रोप यूज करतो. ओके, जनरली जसं बेल्टमध्ये शेप असतो, बेल्टचा शेप काय असणार आहे, एक तर स्क्वेअर असेल किंवा व्ही शेप वगैरे असतात, त्याच्यानुसार बेल्ट यूज केला जातो. हा रोपमधला आणि बेल्टमधला थोडासा डिफरन्स आहे की रोप जी असते ती सर्क्युलर शेपची असते. ओके, आणि लास्ट ड्राईव्ह जो आहे तो गिअर ड्राईव्ह. वेन द डिस्टन्स इज टू स्मॉल, म्हणजे दोन शाफ्ट आहे, दोन शाफ्टला तुम्हाला पॉवर ट्रान्समिशन करायचं आहे, पण त्या दोन्हीतलं जे डिस्टन्स आहे ते खूप कमी असतं तेव्हा गिअर यूज करतो. सो बेसिकली जे तीन आपले आहेत, बेल्ट, चेन आणि गिअर. बेल्टमध्ये डिस्टन्स जास्त, चेनमध्ये मॉडरेट डिस्टन्स आणि गिअर ड्राईव्हमध्ये एकदम कमी म्हणजे स्मॉल डिस्टन्स. सो आपण त्या ड्राईव्हचा यूज करत असतो. ओके, हे झालं आपलं इंट्रोडक्शन. इथं कंपॅरिझन दिलेलं आहे, कंपॅरिझन बिटवीन द बेल्ट अँड चेन ड्राईव्ह. बेल्टमध्ये नॉन पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह, कारण बेल्ट स्लिप होतो, हा स्लिप होत नाही. स्पेस रिक्वायर्ड इज मोर. आता बेल्टचं तुम्ही बघितलं आहे, एक्झाम्पल सांगा एखादं तर लेथ मशीन आहे, लेथ मशीनमध्ये तुम्ही बेल्ट बघितलेलं आहे, तिथं स्पेस काय होतो जनरली जास्त लागतो. हा चेन ड्राईव्ह, सायकलमध्ये जे आहे तुमची चेन अँड स्प्रॉकेट असेल मशीन, तर ते जे आहे तिथं स्पेस काय असणार आहे, कॉम्पॅक्ट असतो ॲज कम्पेअर टू बेल्ट ड्राईव्ह. वेट इज लेस, वेट इज मोर. चेनचं वेट कसं असणार आहे, जास्त असणार आहे. लुब्रिकेशन इज नॉट रिक्वायर्ड, इथं लुब्रिकेशन लागत नाही बेल्टमध्ये, इथं लुब्रिकेशन लागणार आहे चेन ड्राईव्हला.
देन व्हेलॉसिटी रेशो इज नॉट कॉन्स्टंट ड्यू टू द स्लिप फिनॉमिना. आता व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय असतं हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो इथला जो व्हेलॉसिटी रेशो आहे तो जनरली कॉन्स्टंट नसतो. का? कारण स्लिप आहे इथं स्लिपेज ऑकर्स असतात, म्हणजे बेल्ट तुमचा स्लिप होऊ शकतो, त्यामुळे त्याचं रेशो कॉन्स्टंट राहत नाही. तसं इथं रेशो कॉन्स्टंट असणार आहे. इट कॅन बी यूज फॉर ट्रान्समिटिंग द पॉवर अप टू 8 मीटर. जसं सुरुवातीला मी म्हटलं की 8 मीटर डिस्टन्सपर्यंत आपण हा वापरतो, आणि हा मॉडरेट डिस्टन्स म्हणजे 1 to 1.5 मीटर लेंथ, एक साधारण 1.5 मीटरपर्यंत आपण हे यूज करू शकतो चेन ड्राईव्ह. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द बेल्ट अँड चेन. आता नेक्स्ट आहे बेल्ट ड्राईव्हचं डिटेल्स. बेल्ट ड्राईव्हचे जनरली 3 टाइप्स पडतात: फ्लॅट बेल्ट, व्ही बेल्ट आणि सर्क्युलर बेल्ट किंवा रोप. जसं मी मगाशी म्हटलं की बेल्टचाच तो प्रकार आहे रोप, त्यांनी तिथं सेपरेट दिलाय, पण आपण जनरली तो बेल्टमध्येच घेतो. ओके, फ्लॅट बेल्ट, व्ही बेल्ट आणि सर्क्युलर बेल्ट. फ्लॅट बेल्ट हा शेप न फ्लॅट असणार आहे, त्यामुळे त्याला फ्लॅट म्हटलेलं आहे. व्ही बेल्ट त्याचा शेप व्ही बेल्ट आहे, व्ही आकाराचा आहे. आणि सर्क्युलर बेल्ट किंवा त्याला रोप म्हणजे आपण म्हणतो त्याचा शेप सर्क्युलर असतो, म्हणून त्याला सर्क्युलर बेल्ट म्हणायचं. ओके, आता बेसिकली मी डिटेल सगळं वाचत नाही, फक्त तुम्हाला एक एक स्टेप्सनुसार सांगते. फ्लॅट बेल्ट म्हणजे काय असणार आहे, तर इट इज द फ्लॅट पुली अँड द डिस्टन्स बिटवीन द पुली अँड द डिस्टन्स बिटवीन द पुली इज नॉट मोर दॅन 8 मीटर. म्हणजे फ्लॅट बेल्ट जनरली 8 मीटरसाठीच यूज केला जातो, आणि जी पुलीमधला डिस्टन्स आहे ते किती असणार आहे, साधारण 8 मीटरमध्ये. ओके, इट कॅन डिलिव्हर द हाय पॉवर ॲट हाय स्पीड विथ वाईड बेल्ट अँड लार्ज पुली. मग जनरली हाय पॉवर ट्रान्समिशन पाहिजे असेल तर आपण तिथं काय करत असतो, हा यूज करणार आहे. इट इज रेक्टँग्युलर शेप असतो. मी जसं मगाशी म्हटलं की रेक्टँग्युलर शेप असणारा जो असतो तो फ्लॅट बेल्ट असतो. व्ही शेप असेल तर त्याला व्ही बेल्ट म्हणायचं. ओके, मग ॲप्लिकेशन कुठं आहे, तर कुलंट पंप असेल, फ्लोअर मिल्स असतील, किंवा कॅम्पशाफ्ट असेल, अल्टरनेटर असेल, लेथ मशीन तुम्ही बघितलेलं आहे तिथं पण फ्लॅट बेल्ट असतो. बेल्ट कन्व्हेअर असेल, म्हणजे कंपनीमध्ये जे बेल्ट कन्व्हेअर यूज केले जातात तर त्या बेल्ट कन्व्हेअरला सुद्धा काय असणार आहे, फ्लॅट बेल्ट असणार आहे. सो दिस इज द फ्लॅट बेल्ट. आता व्ही बेल्टमध्ये शेप व्ही शेप असतो. त्याचा जो अँगल आहे क्रॉस सेक्शन तो किती असणार आहे, 30 डिग्री 40 डिग्री. म्हणजे जी पुली असते तुमची त्या पुलीचा स्पेसिफिक शेप तसा असतो, आणि त्याच्यावरती तो तुमचा बेल्ट काय होणार आहे, प्लेस होणार आहे. आता इथं सेम तसंच दिलेलं आहे. दीज आर यूज फॉर मॉडरेट अमाऊंट ऑफ पॉवर ट्रान्समिशन. इथं हाय पॉवर ट्रान्समिशन पाहिजे असेल तर फ्लॅट, मॉडरेट पॉवर ट्रान्समिशन हवं असेल तर आपण जनरली व्ही बेल्ट यूज करतो. ओके, सो ॲप्लिकेशन याचं आयसी इंजिनमध्ये क्रँकशाफ्ट बघितलाय तुम्ही, क्रँकशाफ्टची पुली आणि वॉटर पंपची पुली, तिथे जो काय बेल्ट असतो तो कुठला असणार आहे, व्ही बेल्ट. ओके, देन नेक्स्ट दिले ॲडव्हान्टेजेस ऑफ व्ही बेल्ट. व्ही बेल्ट यूज केला तर तुम्हाला कोणते ॲडव्हान्टेजेस होणार आहे, नो पॉसिबिलिटी ऑफ बेल्ट कमिंग आउट द ग्रूज. आता जसं फ्लॅट बेल्ट ग्रूजमधून बाहेर पडू शकतो जास्त स्लिपेजने, तसा हा येणार नाही. पर्टिक्युलरली सुटेड फॉर स्मॉल सेंटर डिस्टन्सेस रिक्वायरिंग नो आयडलर. देन व्ही बेल्ट मे यूज फॉर स्पीड रेशो ॲज 10s1 अँड बेल्ट स्पीड इज 2100 मीटर पर मिनिट. हे स्पेसिफिक दिलेलं आहे की एवढा हाय रेशो स्पीड रेशोला तुम्ही व्ही बेल्ट यूज करू शकता. देन वेजिंग ॲक्शन परमिट्स अ स्मॉलर आर्क ऑफ कॉन्टॅक्ट. द ग्रिपिंग ॲक्शन रिझल्ट्स इन लोअर बेल्ट टेन्शन. बेल्ट टेन्शन कमी असेल, बेल्ट टेन्शन जर कमी आलं तर बेल्ट स्लिप होण्याचे चान्सेस कमी असतात. पॉवर आउटपुट कॅन बी इन्क्रीज्ड बाय यूज ऑफ मल्टिपल बेल्ट्स. Then in case of multiple belt drive, if one belt fails, the machine does not come to stop. Then V belt are made endless, the sleeping problem is eliminated. जसं मी मगाशी म्हटलं व्ही बेल्टमुळे तुमचं स्लीपिंग प्रॉब्लेम्स इलिमिनेट होऊ शकतात. ओके, व्ही बेल्ट ऑफर अ मोर पॉझिटिव्ह ड्राईव्ह बिकॉज ऑफ रिड्यूस द स्लिपेज. मग स्लिपेज नसेल तर आपण त्या ड्राईव्हला पॉझिटिव्ह ड्राईव्ह म्हणत असतो. ओके, सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस. ह्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत, व्ही बेल्ट कॅनॉट यूज विथ द लार्ज सेंट्रल डिस्टन्स. मोठ्या सेंट्रल डिस्टन्सला जसा फ्लॅट यूज करतो तसा व्ही बेल्ट यूज करू शकत नाही. ओके, दिस बेल्ट आर नॉट ड्युरेबल ॲज अ फ्लॅट बेल्ट. जसं मी मगाशी म्हटलं त्याचं ड्युरेशन फ्लॅट बेल्ट एवढं नसतं. द कन्स्ट्रक्शन ऑफ पुली ऑफ व्ही बेल्ट इज मोर कॉम्प्लिकेटेड. जास्त कॉम्प्लिकेटेड असणारे कन्स्ट्रक्शन ॲज कम्पेअर टू फ्लॅट बेल्ट, कारण त्याचं जसं ट्रॅपेझॉइडल शेप, तो अँगल, ग्रूचा पुलीचा अँगल, हे सगळं तुम्हाला मेंटेन करायला लागणार आहे. व्ही बेल्ट्स आर सब्जेक्टेड टू सर्टन अमाऊंट ऑफ क्रीप. आता क्रीप म्हणजे काय असतं ते आपण बघूया. देअरफॉर दीज आर नॉट सुटेबल फॉर द कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशन लाईक अ टायमिंग डिव्हाइस. टायमिंग डिव्हाइसमध्ये हा यूज करू शकत नाही जिथे तुम्हाला स्पीड कॉन्स्टंट लागतं. ओके, द बेल्ट लाईफ इज ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड विथ द टेम्परेचर चेंज.
मिसमॅचिंग द बेल्ट लेंथ अँड इम्प्रॉपर बेल्ट टेन्शन. बेल्ट टेन्शन इम्प्रॉपर असू शकतं आणि टेम्परेचरमुळे त्याच्यावरती इन्फ्लुएन्स होऊ शकतो, त्यामुळे बेल्टची लाईफ तुमच्या कमी होऊ शकते. ओके. देन कंडिशन्स ऑफ व्ही बेल्ट्स, म्हणजे मगाशी जसं सांगितलं त्याच्या कंडिशन्स. ग्रूव्ह अँगल्स ऑफ द पुली मस्ट बी, एवढा अँगल पाहिजे 32 डिग्री टू 38 डिग्री. देन सेंट्रल डिस्टन्स कमी पाहिजे दोन पुलीमधलं. द वेजिंग ॲक्शन इन द ग्रूव्ह हॅव हाय लिमिटिंग रेशो ऑफ टेन्शन. वेजिंग ॲक्शन म्हणजे हा जो शेप असतो ग्रूवचा, तो आता डायग्राममध्ये तुम्हाला पुढे लक्षात येईल. हा जो शेप असतो तो वेजिंग ॲक्शन आहे. त्याचं स्पेसिफिक रिस्ट्रिक्शन आहे. द सेंटर लाईन मे बी हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, इन्क्लाइंड अँड ऑपरेटेड इन आयदर डायरेक्शन. सो दीज आर द कंडिशन्स. ओके. आता इथे डायग्राम बघा. फ्लॅट बेल्ट, हा आहे फ्लॅट बेल्ट रेक्टँग्युलर शेप, हा आहे व्ही बेल्ट, ही असते त्याची वेजिंग ॲक्शन आणि हा त्याचा अँगल असणार आहे ग्रूवमधला. सो दिस इज द व्ही बेल्ट. आणि इथं हा आहे रोप, हा आहे सर्क्युलर बेल्ट. मग रोप म्हणजे काय असणार आहे? रोप इज यूज्ड व्हेरी लार्ज वेअर द लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर ट्रान्समिशन यूज. जिथे जास्त पॉवर ट्रान्समिशन पाहिजे तिथे आपण रोप यूज करू शकतो. सर्क्युलर शेपमध्ये असतो. इट इज यूज्ड वेअर द डिस्टन्स बिटवीन द टू पुलीज आर मोर दॅन 8 मीटर्स. बघा 8 मीटरपेक्षा जास्त असेल तर आपण रोप यूज करू शकतो. 8 मीटरपर्यंत असेल तर फ्लॅट बेल्ट, आणि खूप कमी अगदी साधारण एक मीटरच्या पण कमी असेल तर आपण तिथं काय वापरतो? गिअर ड्राईव्ह किंवा चेन ड्राईव्ह यूज करत असतो. व्ही बेल्टसाठी स्पेसिफिक आपण काय दिलेलं आहे? तर व्ही बेल्ट हा कमी डिस्टन्सलाच यूज केला जातो. हा 8 मीटरला आणि हा 8 मीटरपेक्षा जास्त. नेक्स्ट आहे मटेरियल्स फॉर बेल्ट्स. कोणते कोणते मटेरियल्स यूज केले जातात त्या डिटेलमध्ये तुम्ही बघा. मटेरियल्स फॉर फ्लॅट बेल्ट वेगळे असतात, व्ही बेल्टसाठी वेगळे असतात आणि रोपसाठी वेगळे असतात. पण कॅज्युअल जे मटेरियल्स आहेत ते आहेत पॉलिस्टर, लेदर, तुम्ही लेदर ऐकलेलं असेल, लेदर क्रोन टॅन, रबर असेल, कॅनव्हास असेल, ओव्हन असेल, देन ॲरामाइड असेल. सो दीज मटेरियल्स आर कॉमनली यूज्ड फॉर द बेल्ट्स. मग आता इथं डिटेलमध्ये दिले. जर तुमचा फ्लॅट बेल्ट असेल तर लेदर, कॉटन और फॅब्रिक, रबर इम्प्रिग्नेटेड फॅब्रिक, सिंथेटिक मटेरियल अँड स्टील्स आर यूज फॉर द फ्लॅट बेल्ट्स. फ्लॅट बेल्ट्सला ते यूज केले जातात. नोट्समध्ये तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. देन व्ही बेल्टसाठी कुठले यूज केले जातात तर जनरली लेदर, वल्कनाइज्ड रबर, देन मोल्डेड इन रबर, कॉर्ड्स यूज केले जातात, फॅब्रिक यूज केले जातात. आणि रोपसाठी कॉटन, स्टील वायर जनरली यूज केले जातात. सो दीज आर द मटेरियल्स. देन नेक्स्ट पॉईंट आहे टायमिंग बेल्ट अँड पुली. टायमिंग बेल्ट अँड पुलीमध्ये हा स्पेसिफिक बेल्टमधला पार्ट आहे त्यामुळे हा सेपरेट दिलेला आहे. टायमिंग बेल्ट इज मेड ऑफ द रबर विथ हाय टेन्साईल फायबरस, देन फायबर ग्लास मटेरियल सच ॲज मोल्डेड. आता हे त्यांनी स्पेसिफिक मटेरियल्स दिलं आहे की हे मटेरियल जनरली यूज केलं जातं. निओप्रीन असेल इथं यूज केलं जातं. इट इज हॅविंग अ सर्टन प्रोजेक्शन कॉल्ड ॲज अ टूथ ऑर लग्स ऑन इनर साईड. आता इथं त्यांनी डिटेल काय दिलं आहे की आतल्या साईडला बेल्टला आणि तुमच्या पुलीला काय केलेले असतात? टीथ दिलेले असतात. ओके. सो टीथ प्रोव्हाइड केलेले असतात टायमिंग बेल्टवरती, त्यामुळे तुम्हाला टायमिंग बेल्ट लक्षात येणार आहे रेग्युलर आणि टायमिंग बेल्टमधला डिफरन्स. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द टू ॲडजस्टंट टीथ ऑन टायमिंग बेल्ट इज रेफर्ड ॲज द पिच. म्हणजे हे दोन डिस्टन्स जे आहे ह्या दोन ह्याच्यातले डिस्टन्स जे असतं त्याला ॲज अ पिच म्हटलं जातं. सेंटरला दोन टीथमधलं ते टीथ आहेत ते इंटरनल साईडला प्रोव्हाइड केलेले असतात टायमिंग बेल्टला. ओके. इट इज in power transmission system to obtain a synchronous drive. Timing pulleys and timing belts are used operate by the positive engagement of meshing teeth. ह्या टीथचं मेशिंग होतं आणि मग तुमचं पॉवर ट्रान्समिशन केलं जातं. ओके. हे जनरली कशासाठी यूज केलं जातं तर इंजिन परफॉर्मन्स जो आहे इंजिनमध्ये यूज केलं जातं. इंजिन परफॉर्मन्स आपल्याला इम्प्रूव्ह करायचा असेल तर तिथं जनरली पॉवर ट्रान्समिशनसाठी ह्याचा यूज केला जातो. ओके. It is specialized pulleys that have either teeth or pockets around the outside diameter of the pulley body. Timing teeth engage holes in a metal belt while timing pockets engage drive lugs on the belt's inner circumferences. मग जनरली ह्या टायमिंग बेल्ट असा प्रकारे यूज केला जातो. आता डिटेल्स जे आहेत ते तुम्ही नंतर नोट्समध्ये बघा. मग इथं परत त्यांनी दिले की मटेरियल नायलॉन अँड ॲल्युमिनियम हॅव रिस्पेक्टिव्ह प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे बेल्टमध्ये कुठलं यूज केलं जातं, पुलीसाठी कुठलं यूज केलं जातं, स्पेसिफिक हे सगळं डिटेल्स दिलेले आहे. टायमिंग बेल्ट्स डू नॉट रिक्वायर द लुब्रिकेशन. ह्याला लुब्रिकेशन लागत नाही, जसं आपण बाकीच्या बेल्ट्सला बघितलं तसंच सेम. ओके. आणि एक्झाम्पल
इंजिनमध्ये, ऑटोमोबाईल इंजिनमध्ये एक्झॉस्ट वॉलच्या इथे तुमचं टायमिंग बेल्ट पुली यूज केली जाते. प्रॉपर्टीज ऑफ टायमिंग बेल्ट, दीज आर लाईट वेट, इझी टू हँडल, इनर्शिया कंट्रोल, देन इट सेव्स द एनर्जी, इट इज रेजिस्टन्स टू केमिकल्स अँड इट इज मटेरियल कॉस्ट सेविंग. सो टायमिंग बेल्टचे हे त्याचे स्पेसिफिक वेगवेगळे प्रॉपर्टीज आहेत. ओके. देन सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ बेल्ट ड्राईव्ह. जनरली बेल्ट ड्राईव्ह तुम्हाला एखाद्या सिस्टीमला घ्यायचं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये जनरली तुमचा एखादा प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पॉवर ट्रान्समिशनसाठी जर बेल्ट ड्राईव्ह हवा असेल तर तुम्ही कुठल्या बेसिसवर घेणार आहे? तर फर्स्ट आहे स्पीड ऑफ द ड्रायव्हिंग अँड ड्रिव्हन शाफ्ट. तुम्हाला ड्रायव्हिंग आणि ड्रिव्हन शाफ्टचं किती स्पीड आहे त्याच्यानुसार तुम्ही बेल्ट ठरवणार. देन स्पीड रिडक्शन रेशो, स्पीड रिडक्शन रेशोवरती ठरवणार की बेल्ट कोणता आहे. पॉवर टू बी ट्रान्समिटेड बाय ड्राईव्ह युनिट, इलेक्ट्रिक मोटर और आयसी इंजिन, म्हणजे तुमचं पॉवर ट्रान्समिशन कशावरून होणार आहे ते. सेंटर डिस्टन्स, दोन पॉईंटमधलं, दोन शाफ्टमधलं डिस्टन्स किती आहे. शाफ्ट लेआउट, देन स्पेस अवेलेबिलिटी, तुमच्याकडे स्पेस किती आहे त्याच्यानुसार तुम्ही ठरवणार. मोर स्पेस जास्त असेल तर ओपन बेल्ट ड्राईव्ह घेताल, कमी स्पेस असेल तर क्रॉस बेल्ट ड्राईव्ह घेणार तुम्ही. ठीक आहे. देन सर्व्हिस कंडिशन, ऑइली, वेट, डस्टी, कुठली कंडिशन आहे ती, आणि पॉझिटिव्ह ड्राईव्ह रिक्वायरमेंट. सो दिस आर द सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ बेल्ट ड्राईव्ह. ओके. नाव नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ बेल्ट ड्राईव्ह्स. मग अशा आपण बेल्टचे टाइप्स बघितले, आपण बेल्ट ड्राईव्हचे टाइप्स बघणार आहोत. ओके. सो बेल्ट ड्राईव्हचे टाइप्स, ओपन बेल्ट ड्राईव्ह, क्रॉस बेल्ट ड्राईव्ह अँड कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह. ओके. ओपन बेल्ट ड्राईव्ह, ओपन बेल्ट ड्राईव्ह म्हणजे जनरली जो हा रेग्युलर बेल्ट ड्राईव्ह तुम्ही आतापर्यंत बघितलाय तो आहे ओपन बेल्ट ड्राईव्ह. एक ड्रायव्हिंग पुली असते, एक ड्रिव्हन पुली असते आणि पॉवर ट्रान्समिशन फ्रॉम ए पुली टू बी पुली. ओके. ह्या पद्धतीनं केलं जातं. सो त्याला म्हणायचं ओपन बेल्ट ड्राईव्ह. देन क्रॉस बेल्ट ड्राईव्ह और ट्विस्ट बेल्ट ड्राईव्ह म्हणायचं. जो बेल्ट आहे तो ट्विस्ट केलाय, क्रॉस केलाय, म्हणून त्याला क्रॉस बेल्ट ड्राईव्ह म्हणायचं. पॉवर ट्रान्समिशन होतंय पण क्रॉस पद्धतीनं. ओके. सो इट इज कॉल्ड क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. आता इथं आहे कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह. कंपाऊंड म्हणजे काय, तर हा फर्स्ट शाफ्ट आहे, हा सेकंड शाफ्ट आहे आणि हा थर्ड शाफ्ट आहे. 3 शाफ्ट आहेत, पण इथं बेल्ट किती यूज केलेत? 2, आणि एका शाफ्टवरती 2 पुली लावल्या. म्हणजे पॉवर ट्रान्समिशन बघा इथून इथं होणार, हे शाफ्ट जसा फिरल तशी ही पुली फिरल आणि मग नेक्स्ट पुली. सो इट इज कॉल्ड ॲज अ कंपाऊंड, म्हणजे कंबाईन केलेलं आहे म्हणून त्याला कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह म्हटलं जातं. ओके. मग जनरली ओपन बेल्ट ड्राईव्ह तुम्ही बघितलेले आहेत मशीनमध्ये वगैरे तुम्ही बघितलेलं आहे. मग क्रॉस बेल्ट ड्राईव्ह आपण कुठं बघितला आहे तर काही वेळेस लेथ मशीनला असतो किंवा फ्लोर मिलिंगमध्ये असेल, पेपर मशीन ड्राईव्हमध्ये असतो. सो तिथे आपण टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये असेल तर तिथे आपण क्रॉस बेल्ट ड्राईव्ह बघितलं आहे. किंवा साधा आता रोप जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण मशीन घरात असतं, शिलाई मशीन, त्याच्यात पण रोप बेल्ट ड्राईव्ह आहे. म्हणजे हे बेल्ट ड्राईव्हचे वेगवेगळे तुम्ही बघितलेले डे टू डे लाईफमधले एक्झाम्पल्स आहे. ओके. कंपाऊंड बेल्ट ड्राईव्हमध्ये जसं मी मगाशी म्हटलं 3 शाफ्ट दाखवलेत, एकमेकांना ते कंपाऊंड केले म्हणून त्याला कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह म्हटलं जातं. आता हे कशासाठी केलं आहे तर तुम्हाला जे स्पीड हवं आहे त्या पद्धतीनं, आणि डिस्टन्स जर मेंटेन होत नसेल, आता म्हणजे फॉर एक्झाम्पल 8 मीटरपेक्षा जास्त डिस्टन्स असेल तर मग तुम्ही तिथं 2 पुली यूज करू शकता आणि तिथं तुम्ही 2 बेल्टचा यूज करून पॉवर ट्रान्समिशन करू शकता. सो इट इज कॉल्ड कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह. आता याच्यात काय काय असतं, ही असते स्लॅक साईड आणि ही असते टाईट साईड. आता इथून वरून जाणारा जो आहे तो आहे स्लॅक साईड आणि इथून आहे ती टाईट साईड. ओके. सो ही आहे स्लॅक साईड, ही आहे टाईट साईड. इथं पण सिमिलरली वरून जाणारी जी आहे स्लॅक साईड आणि इथून जाणारी ती आहे ती टाईट साईड. ओके. देन इथं वेगवेगळ्या पुलीज आहेत त्याची नावं दिलेली आहेत, ते तुम्ही डायग्राममध्ये बघून घ्या. सो नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन द फ्लॅट बेल्ट आणि व्ही बेल्ट. हा सगळा डिटेल डिफरन्स आहे तो व्यवस्थित बघा. आता फ्लॅट बेल्ट आणि व्ही बेल्टमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल जनरली फ्लॅट बेल्टमध्ये स्लिपेज ऑकर होणार, इथं स्लिपेज होणार नाहीत. किंवा इथं हाय पॉवर ट्रान्समिशन हवे असेल तर आपण व्ही बेल्ट जनरल यूज करू, किंवा पॉवर ट्रान्समिशनच्या ह्याच्यानुसार तुम्ही ठरवणार की कोणता बेल्ट यूज करणार. ह्याचा शेप रेक्टँग्युलर असतो, ह्याला स्पेसिफिक 30 डिग्री अँगल लागतो, ट्रॅपेझॉइडल शेप असतो. ह्याची कॉस्ट कमी असते, ह्याची कॉस्ट जास्त असते. हा कमी डिस्टन्सला यूज करतो आपण, हा जास्त डिस्टन्सला यूज करतो. सगळे हे डिटेल्स आहेत ते सगळे व्यवस्थित बघून घ्या. ओके. नाव नेक्स्ट वन इज क्राउनिंग ऑफ पुली. ही एक छोटी डेफिनेशन आहे, बऱ्याच वेळेस पेपरला येत होतं क्राउनिंग म्हणजे काय असतं. टू अवॉइड द स्लिपेज ऑफ द बेल्ट फ्रॉम द फ्लॅट पुलीज, 2 साइड ऑफ द पुलीज आर टेपर्ड
दिस काइंड ऑफ टेपरिंग इज नोन ॲज क्राउनिंग ऑफ पुली. ही डेफिनेशन बऱ्याच वेळेस विचारतात म्हणून त्यांनी डिटेल दिलेली आहे. क्राउनिंग ऑफ पुली म्हणजे काय, तर जो बेल्ट आहे तो स्लिप होतो पुलीमधून, त्याच्यासाठी पुलीला शेप दिलेला असतो टेपर, आणि त्याला म्हणायचं क्राउनिंग. एवढंच आहे, बाकी डिटेलमध्ये नाही, फक्त तुम्हाला डेफिनेशन महत्त्वाची आहे की क्राउनिंग काय असतं. सो क्राउनिंग इज कॉल्ड ॲज अ टेपर टू द पुली. पुलीला एक टेपर शेप दिलेला असतो, त्याला क्राउनिंग म्हणायचं. ओके, नेक्स्ट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट और अँगल ऑफ लॅप. आता इथं बेल्ट ड्राईव्ह दाखवलाय, ओपन बेल्ट ड्राईव्ह आहे बरोबर. ही आहे तुमची ड्रायव्हिंग पुली, म्हणजे आपण ह्याला पॉवर ट्रान्समिशन देणार, ह्याला आपण रोटेट करणार विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक मोटर और जे काय आपल्याकडे गिवन आहे तो पॉवर ट्रान्समिशन. आणि ह्याचं पॉवर ट्रान्समिशन म्हणजे ह्याची जी काय रोटेशन आहे ती कुठं जाणार आहे, ह्याला जाणार आहे विथ द हेल्प ऑफ बेल्ट. ही कुठली साईड होती मगाशी, स्लॅक. ही कुठली होती, टाईट साईड. ओके, ही आहे तुमची ड्रिवन पुली, ही आहे ड्रायव्हिंग पुली. जो सुरुवातीला फिरतो इनपुटनं तो असतो ड्रायव्हर, आणि नंतर फिरणारा जो असतो तो असतो ड्रिवन मेंबर. ह्या दोन्हीतलं जे सेंटर डिस्टन्स असतं, आतापर्यंत आपण जे बोलत होतो की 8 मीटर डिस्टन्स, तर हे सेंटर डिस्टन्स आहे एक्सने डिनोट करतो आपण. आणि ह्या ज्या लाईन्स दाखवल्यात ह्या लाईन्सनुसार आपण काय दाखवलंय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा अँगल ऑफ लॅपची डेफिनेशन काय आहे, इट इज द अँगल बिटवीन द टू सेगमेंट ॲट द सेंटर इज टर्म ॲज अ अँगल ऑफ लॅप. ह्या सेंटरमधून इथं एक लाईन काढली, इथं एक लाईन काढली, तर ह्या दोन सेगमेंटमधला जो अँगल असतो त्याला म्हणायचं अँगल ऑफ लॅप और अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, देन आता इथं परत आणि बघायचं झालं तर इथं स्पेसिफिक दिलंय, ह्याची जी रेडियस असणार आहे ती आहे R1, ह्याची जी रेडियस असणार आहे ती आहे R2. हे डिस्टन्स सांगितलं मी तुम्हाला x. देन O1 O2 इज द सेंटर ऑफ पुली 1 and 2. 1 and 2 मध्ये हे सेंटर आहेत O1 O2. आता इथं क्रॉसचं पण दिलंय सेम, ह्याचं पण दिलेलं आहे. डायरेक्ट फॉर्म्युला जो आहे तो कसा आला बघूया आपण. अल्फा थीटा हा अँगल जो आहे तुमचा अँगल ऑफ लॅप आहे, हा बघा थीटा, हा जो अँगल आहे तो आहे अँगल ऑफ लॅप किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हा आहे थीटा. इथून इथंपर्यंतचा जो अँगल आहे तो थीटा अँगल कसा फाइंड आउट करायचा, विथ द हेल्प ऑफ अल्फा. मग आता अल्फा कसं फाइंड आउट केला आहे, तर त्याचं एक डेरिवेशन आहे, ते तुम्हाला नाही, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युले पाठ करा. आता आपल्याला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ओपन ड्राईव्ह, जर ओपन ड्राईव्ह असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इज इक्वल टू 180 मायनस 2 अल्फा इन डिग्रीमध्ये, आणि रेडियनमध्ये असेल तर आपण काय करतो, π/180 ना त्याला मल्टिप्लाय करतो. सो हा अँगल पाठ करा, थीटा इज इक्वल टू 180 मायनस 2 अल्फा इंटू π/180. मग अल्फा म्हणजे काय, तर अल्फा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ R1 मायनस R2 अपॉन एक्स. आर म्हणजे काय सांगितले मी तुम्हाला, पुलीचा रेडियस R1 आणि R2 दुसऱ्या पुलीची रेडियस, एक्स त्या दोन्हीतलं डिस्टन्स, सेंटर डिस्टन्स. आता सेम क्रॉस बेल्टसाठी बाकीचे गिवन काय दिले नाही, डायरेक्ट त्यांनी फॉर्म्युला दिलाय. थीटा इज इक्वल टू इथं जो मायनस होता तो फक्त प्लस झालाय, बाकी चेंजेस काय नाही आहेत. आणि दुसरा चेंज काय आहे, तर अल्फा इज इक्वल टू आपलं काय होतं, R1 मायनस R2 अपॉन एक्स होतं, तर मायनसच्या ऐवजी इथं पण परत प्लस येणार, बाकी काही डिफरन्स नाही. म्हणजे जिथं मायनस होता तिथं प्लस आला, म्हणजे क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. ओके, क्रॉस बेल्ट ड्राईव्हमध्ये पण सेम तसंच आहे, दोन मधलं डिस्टन्स म्हणजे एक्स झालं, अल्फा थीटा हे सगळे सेम राहतील. R1 R2 सगळे जे काय नावं आहेत ती सगळी सेम राहणार, फक्त बेल्ट क्रॉस झालाय त्यामुळे ह्याचा जो अँगल आहे तो प्लसमध्ये आणि ह्याचा जो अँगल आहे तो मायनसमध्ये. ओके, बाकी फॉर्म्युले सगळे सेम आहेत, फॉर्म्युले लक्षात ठेवा, त्याच्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन्स आहेत. नेक्स्ट आहे लेंथ ऑफ बेल्ट. आता लेंथ ऑफ बेल्ट जे आहे, बेल्टची लेंथ कुठनं असणार आहे बघा. बेल्टची लेंथ हा टोटल जो बेल्ट आहे जर आपण बाहेर काढला तर ती झाली त्याची लेंथ ऑफ बेल्ट. मग ती जर आपल्याला काढायची असेल तर ह्यांनी डिटेलमध्ये बघा आता कसं काढलेलं आहे, तर आर्क NEL ही आर्क ह्याच्यावरती बेल्ट आहे बरोबर. आर्क MFP ह्याच्यावरती पण तुमचा बेल्ट आहे. नंतर हे डिस्टन्स PN आणि हे डिस्टन्स ML. ओके, म्हणजे AB असेल तुमचा तो, तर त्या डिस्टन्सनुसार जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर L इज इक्वल टू डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करायचा, पाय R1 प्लस R2 प्लस 2 अल्फा R1 मायनस R2 प्लस 2x कॉस अल्फा. म्हणजे आता ह्याच्यात जर डेरिवेशन केलं तर फायनल ओपन बेल्टसाठी लेंथ आणि क्रॉस बेल्टसाठी लेंथ त्याचे फॉर्म्युले बघूया. सो दीज आर द फॉर्म्युला. L इज इक्वल टू पाय R1 प्लस R2
प्लस 2x प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय x, हा त्याचा फॉर्म्युला आहे. सेम क्रॉस बेल्टसाठी जर बघितलं तुम्ही तर क्रॉस बेल्टसाठी जिथं तुमचा मायनस होता इकडे ह्या साईडला तो फक्त प्लस झालाय, बाकी सगळे सेम आहे. पाय R1 प्लस R2, R म्हणजे काय रेडियस ऑफ पुली, R2 रेडियस ऑफ सेकंड पुली, x म्हणजे सेंटर डिस्टन्स आणि R1 प्लस R2 परत ते सेम आहे. तर ह्या फक्त फॉर्म्युलानं तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, L फाइंड आउट करू शकता. आता जनरली बेसिकली तुम्हाला फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. आता 4 फॉर्म्युले आपण बघितले बघा, थीटा आणि L फॉर द ओपन बेल्ट आणि फॉर क्रॉस बेल्ट थीटा अँड L. थीटा फॉर ओपन बेल्ट काय होतं, थीटा फॉर ओपन बेल्ट 180 मायनस 2 अल्फा इंटू पाय बाय 180 केलं तर तुमचं डायरेक्ट ते रेडियनमध्ये येते. आणि अल्फा म्हणजे काय होतं, साइन इनवर्स ऑफ R1 मायनस R2 अपॉन x फॉर द ओपन बेल्ट. ओके. आणि लेंथ इज इक्वल टू काय आहे, लेंथ इज इक्वल टू पाय R1 प्लस R2 प्लस 2x प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय x, हा ब्रॅकेट नाही आहे. देन थीटा इज इक्वल टू 180 प्लस 2 अल्फा इंटू पाय बाय 180 रेडियनमध्ये झालं आणि अल्फा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ R1 प्लस R2 डिवाइड बाय x. फक्त इथं प्लस झालं आहे, बाकी काही डिफरन्स नाही आहे. आणि इथं पाय R1 प्लस R2 प्लस 2x प्लस R1 प्लस R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय x. सो दिस इज द फॉर द क्रॉस बेल्ट. मग आता तुमच्याकडे जर R1 R2 असतील, x असेल दोन्हीतल्या डिस्टन्स सेंटर डिस्टन्स, तर तुम्ही लेंथ फाइंड आउट करू शकता. तुमच्या बेल्टला किती लेंथचा बेल्ट हवा, तुमच्या पुलीला हे 2 पुली तुम्हाला बेल्ट पास करायचं आहे, तर लेंथ किती काढणार, डायरेक्ट तुम्हाला रेडियस माहिती असतील त्या दोन्हीचा डिस्टन्स माहिती असेल तर तुम्ही लेंथ ऑफ बेल्ट सांगू शकता डायरेक्ट. ओके. देन थीटा, सेम थीटाचं पण तसंच आहे, जर तुम्हाला रेडियस माहिती असतील डिस्टन्स माहिती असेल तर तुम्ही त्याचा थीटा पण सांगू शकता. ओके. सो दिस इज द ओपन अँड क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. ओके. So thank you student. If any query then contact me. Thank you.